नमस्कार, सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी पावभाजी। खूपच कमी वेळात ही पावभाजी बनवून तयार होते। पावभाजीची ही रेसिपी खूपच सोपी आहे। या रेसिपीच्या मदतीने तुम्ही हॉटेल सारख्या स्वादिष्ट पावभाजीचा आनंद घेऊ शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग कृतीला सुरुवात करू। सुरुवातीला कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेणार आहोत। अर्ध्या इंचाचे 2 बटरचे तुकडे घालणार आहोत। तेल आणि बटर गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला परतवून घेणार आहोत। त्यानंतर कापून घेतलेल्या भाज्या यात घालणार आहोत। इथे मी 1 कप फ्लावर स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर अर्धा कप गाजर, 2 मध्यम आकाराचे बटाट्यांची साले काढून तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर 1 टोमॅटोचेही अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ यात घालणार आहोत व अर्धा कप पाणी घालून घेणार आहोत। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा कप बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालून भाज्या परतवून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व त्यानंतर कुकरचे झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत। त्यानंतर भाजी बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये 1 इंच एवढा बटर गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा जिरे घालणार आहोत। त्यानंतर 2 बारीक कापून घेतलेले कांदे घालून मीडियम गॅस फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटांसाठी परतवून घेणार आहोत। त्यावर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून तीही 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घेणार आहोत। त्यानंतर त्यावर 1 चमचा मीठ घालून 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। आता इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्यामुळे आपल्या पावभाजीला लालसर रंग येईल। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला घालून फोडणी परतवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांसाठी मसाला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ। त्यानंतर फोडणीमध्ये 1 बारीक कापून घेतलेला टोमॅटो, 1 बारीक कापून घेतलेली शिमला मिरची आणि पाव कप हिरवे मटार यात घालणार आहोत व तेही व्यवस्थित परतवून घेणार आहोत व 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर कुकरमध्ये भाज्या शिजवून घेतलेले पाणी कढईमध्ये घालणार आहोत व त्या पाण्यामध्ये या फोडणीतल्या भाज्या शिजवून घेणार आहोत। कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत व त्या स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्या भाज्या स्मॅश करून झालेल्या आहेत। एकदा कढईतल्या भाज्याही चेक करून घेऊ। कढईतल्या भाज्याही आपल्या शिजत आलेल्या आहेत। स्मॅशरच्या सहाय्याने एकदा प्रेस करून घेऊ। आता आपण स्मॅश केलेल्या भाज्या मिक्स करून घेणार आहोत। जर तुम्हाला भाज्यांचे तुकडे दिसल्यास तुम्ही भाज्या पुन्हा एकदा स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेऊ शकता। जर पावभाजी तुम्हाला जाड हवी असल्यास तुम्ही पाण्याचा वापर थोडा कमीही करू शकता। इथे मी मीडियम पावभाजीची ग्रेव्ही ठेवलेली आहे। त्यानंतर यावर अर्ध्या लिंबाची फोड पिळून घेणार आहोत व वरून कोथिंबीर घालून घेऊ। अशा प्रकारे मीडियम गॅस फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटांसाठी ही पावभाजी शिजवून घेणार आहोत। ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। आता आपली पावभाजीची भाजी तयार झालेली आहे। आता आपण इथे पाव गरम करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 चमचा बटर घातलेले आहे। त्यानंतर थोडी पावभाजीची भाजी आणि वरून अगदी 2 ते 3 चिमूटभर पावभाजी मसाला घालून परतवून घेणार आहोत व यावर हे 2 पाव गरम करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण पावही छान गरम करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपली पावभाजी ताटात वाढून तयार झालेली आहे। बटरमध्ये आणि पावभाजीच्या मसाल्यामध्ये गरम केलेले गरमागरम पावासोबत आपण ही पावभाजी सर्व करणार आहोत। पावभाजी सर्व करताना इथे मी कांदा आणि लिंबाचाही वापर केलेला आहे।
तुम्ही पाहू शकता आपली पावभाजी दिसायला आणि चवीलाही अप्रतिम झालेली आहे। ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यामुळे ते साध्या सोप्या रेसिपीज घरच्या घरी बनवू शकतील। पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या रेसिपीज घेऊन। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।